पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं आम्ही आपले आभार मानतो. चला मॅचला आपण सुरुवात करू. पंच आमचे सज्ज दत्ता कडब आणि अस्कबार लेगचे पंच योगीराज महाराज भुटेरे. स्ट्रायकिंगला सनी, नॉन स्ट्रायकिंगला मयूर. आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो तितक्याच ताकदीचा पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धीरज. दोन्ही संघाला देवा विश ऑल द बेस्ट. राजू शेठ सोळशे यांचा या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन या ठिकाणी बाळाशेठ कांबरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या मित्राचा या ठिकाणी सन्मान करायचा. पहिल्या बॉलवरती धक्का लागलाय. टीम नित्य 11 जय हनुमान एरन जाड संघाला फलंदाज बाद. बॉलवरती 4 षटकांचे मॅच जास्त चांगला खेळ करावा लागेल. राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज तुम्ही संपूर्ण दिवसभर ऐकतायत. आमच्या कमेंट्री बॉक्स मधून उत्तम दर्जाची साथ आम्हाला त्यांची लाभलेली आहे. रियाज मामू शेख हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. हरीश भुईर हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. विजय मास्टर थोडस आपण लक्ष द्या. बादची क्रीडा मागे चालला बॉल. आणखीन एक फलंदाज होईल बाद. धक्कादायक बातमी असेल. टीम जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड संघासाठी सलग लागोपाठचा दुसरा धक्का. ललित भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. संघाला सनी स्वस्तामध्ये बाद झाला. ललित सुद्धा स्वस्तामध्ये बाद झाला. या दरम्यान आमचे कुणाल डायरे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ऑफिशियल अपडेटर आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट .in नुकताच मुंबईवरून आता ते बदलापूरमध्ये दाखल झालेले आहेत. एक स्पर्धा कव्हर करून सध्या डे नाईट फॉर्मॅट मध्ये बेस्ट शेड्यूल आहे कुणाल डायरे यांचा. हो यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक होता. निहार येतात. एकाच ॲक्शन मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. साहिल देशमुख सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यांचा संघ ओमकार मित्रमंडळ वांगणी. एकच धाव आली आहे. षटक क्रमांक पहिलं धीरच अफलातून राहिलेलं आहे. वैभवशाली हे क्रीडांगण तुम्ही पाहत आहेत आणि या वैभवशाली क्रीडा नगरीमध्ये हा दर्जेदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. एरनचाड संघ म्हटला तर शेवटपर्यंत हार न मानणारा संघ आहे. मयूर मेयर स्ट्रायकिंगला स्ट्राईक रोटेट केली 1 या धावसंख्येने. हो यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. शॉर्ट पूल करत असताना बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील एकंदरीत 4. परंतु या चौकाराने सरळ आमच्या अगदी आपण पाहतोय ट्रॉफीवरती धडक मारली. कदाचित तिथे जाण्याचा प्रयत्न राहील नित्य 11 जय हनुमान एरंजाड संघाचा. मयूर मेहर हे सांगतात या फटक्याने जबरदस्त फटकेबाजी त्याची सुद्धा आपण पाहिलेली नेहमी. आणि आज सुद्धा त्यांना इथे मात्र संकट समयी या ठिकाणी धावावं लागेल संघासाठी. 4 धावा आलेले. 4 धावेने टीमची टोटल पुढे 5 या अंकावरती आहे. गोलंदाज धीरज ओव्हर द विकेटने. यावेळेस कोलबा टप्प्याचा बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. लाईन थोडीशी मिस केली आहे आणि आपण हे दर्शवता डीके लेग बाईज. धावसंख्या एक्स्ट्रा मध्ये ऍड होतीये. 6 धावा धाव फलकावती आहेत. शांत सुरुवात स्लो बस स्टडी हे समीकरण आहे.
आणि या 6 धावेने संघ आपण पाहतो पुढे सरकत असताना या मॅच मध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये आपण आहोत. साहिल देशमुख यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचे. सध्या त्यांना त्यांच्या गावचा संघ खेळतो म्हणून ते स्वतः थोडेसे भारावून गेलेले आहेत. त्यांना त्यांचा गेम पाहायचा आहे. हो यावेळेस ऑन साइडला मिड विकेटला आपण पाहतोय एक टप्पा घेत पुन्हा एकदा चपराक लगावली आहे चंद्रकांत मेहरने सुद्धा. बॉल सीमा पार 4. लाल टेम्पो आपण पाहतोय जे मात्र उपाध्यक्ष टेम्पो वकार स्टँडचे त्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 10 आहेत. 1-0 जे स्टँड तुम्ही पाहता सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटची देवता त्यांचा लकी फिगर. धावत संख्या धावफलकावरती 10 आहे. या सन्माननीय गुरुनाथजी भोईर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचे मनपूर्वक स्वागत. साहिल देशमुख यांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक आता 2 मध्ये गोलंदाज दिलीप कांबरी येत आहेत. लेफ्ट आर्म हा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म सीमर तुम्हाला पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्याकडे अचूक टप्पा आहे नियंत्रण आहे सर्व काही गोष्टींचा मिलाफ तुम्हाला पाहायला मिळेल. हो पहिला बॉल ऑन साइडला पंचांच्या बाजूने बॉलला वळवलंय आणि इथे कदाचित आपण पाहतोय एक सिंगल मिळेल. पंच देखील चाणाक्षत कदाचित भरपूर क्लोज होतं आणि हुलकावणी देत असताना एक सिंगल आली. डीप स्क्वार लेगला पहिल्या खेळाचं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी करत असताना आपण पाहतो अद्यापर्यंत बांगडीचं वर्चस्व राहिले कारण 2 खेळाडूंना 2 फलंदाजांना त्यांनी लवकर बाद केलेलं आहे. एकच धाव बॅटची आतली कडा होती. मैदानाच्या चौफेर बाजूने प्रेक्षक तुम्ही पाहतायत. मी मगाशी सांगितले की संध्याकाळच्या सत्रामध्ये समीर राऊत या क्रीडा नगरीकडे प्रेक्षकांची रीग लागते आणि आता आपण पाहतोय संपूर्ण स्टँड जे तुम्ही पाहतायत ते खचाखच भरलेले सुद्धा आपण पाहतोय. मग सचिन तेंडुलकर असतील अजिंक्य राणे असतील सर विराट कोहली असतील सर रोहित शर्मा स्टँड हो समोर खेळलेत. बॉलर्स बॅक डाईव्ह करण्याचा प्रयत्न. दिलीप कांबरी हे नाव तुम्ही ऐकलं असेल. पुराणे चावल आहेत. चांगली गोलंदाजी करतात. अनुभव प्रचंड त्यांच्याकडे आणि ते पणाला सुद्धा लावलेले आहे त्यांनी. सुरुवातीला 2 धावा सिंगलने आलेले आहेत आणि त्यानंतर डॉट बॉल. शेवटच्या लढतीमध्ये कदाचित बांगणी वर्सेस बांगणी हा सामना होईल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे कारण एरन जाड संघ सुद्धा भरपूर चांगला खेळ दाखवतोय. ओ बॅटची कडा मागे चालला बॉल. यष्टीरक्षक बीट शॉट फाईन लेग चा खेळाडू सुद्धा बीट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू फरार. रन्स मिळतील 4. मैदानाच्या चौफेर बाजूने नामांकित व्यक्तिमत्वांचा कटआउट तुम्ही पाहतायत. अग्री समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपदादा बैकर, कोळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती सन्माननीय मंगेश धुळे, या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अंबरनाथ तालुका प्रमुख माजी पंचायत समिती सभापती आदरणीय बाळाशेठ कांबरे यांचं कटआउट. त्याच्याच बाजूला आपण पाहिलं तर लगेचच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय महेंद्रशेठ थोरवे, रोहनजी पाटील साहेब यांना तुम्ही पाहतात. युवासेना शहर प्रमुख ज्यांचा आज वाढदिवस आहे. बाळाशेठ कांबरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं त्यांना पुनश्च एकदा स्पर्धेच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा पण देऊ. नो बॉल आलेला आहे. या दरम्यान नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभूशेठ पाटील यांचं कटआउट तुम्ही पाहतायत. यूथ आयकॉन पुरस्कार प्राप्त आपले सर्वांचे युवा मित्र वरुण शेठ वामन शेठ म्हात्रे यांचं कटआउट आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वरजी बारकू म्हात्रे, आपल्या विद्यमान सरपंच ताई या ठिकाणी अंजलीताई कांबरे यांचं कटआउट. ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष मॅडम आदरणीय सौभाग्यवती पुष्पाताई पाटील, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, वामनजी म्हात्रे साहेब,
चेतनजी धुळे आणि प्रकाशजी पाटील साहेब शिवसेनेचे गटनेते या सर्वांचे कटआउट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ चालू आहे. धाबा संख्या धाव फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये एक चेंडू अजूनही बॅलन्स आहे, शेष आहे. कदाचित एक चेंडू या अगोदर नो आपल्याला पाहायला मिळाला, माफ करा. आणि एक चेंडूंचा खेळ स्टील 1 टू गो हा बॅलन्स आहे. 19 हो अगोदरच खेळले, संपर्क नाही आहे. ब्लँक स्ट्रोक डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 19 धाबा धाव फलकावरती आहेत. पहिल्या मॅच मध्ये 70 पेक्षा जास्त धाबा आदर्श पण बांगली संघाने 4 षटकामध्ये बनवल्या होत्या, परंतु हळूहळू आता धाबांचा ओघ कमी पाहायला मिळतोय, कारण 2 षटकामध्ये 19 धाबा आहेत. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 19 धाबा धाव फलकावरती आहेत. चला जास्त बेल टी मीटिंग नको, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्त काही ड्रिंक्स ब्रेकची आवश्यकता नसते, परंतु हरकत नाही आहे. अगदी आपण पाहतो या ठिकाणी तो ब्रेक आयोजकांच्या वतीने देण्यात आलेला आहे. बरोबर 4:25 होत आहेत. जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात ऑनलाईन, त्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बाळाराम कांबरी साहेबांना भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्या संपूर्ण स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा येतात. आमचे बांगलीचे जयजी कालेकर, जे के वॉरियर्सचे सर्व आणि त्यांनी सुंदर कमेंट्स टाकलेली आहे लाईव्हला की बाळाशेठ कांबरे हे ग्रामीणचे हुकमी एक्का आहेत आणि बाळाशेठ यांच्या स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा, त्यांचं मनपूर्वक स्वागत. बादच्या दिशेने आपण जाऊ. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. शिवसेनेचा खऱ्या अर्थाने ग्रामीणचा ढाण्या वाघ बडून बाळाशेठ कांबरे यांच्याकडे पाहिलं जात आहे. गोलंदाज साई 3ऱ्या षटकामध्ये. हो यावेळेस काबासला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतात, 1 धाव कंप्लीट. थोडंसं फंबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा देखील घेऊ शकले नाही आहेत. एका धावेला प्राधान्य दिले. चंद्रकांत मेहर एका बाजूला आपण पाहतो एक अनुभवी खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतो एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू मयूर मेहर आहे. स्वतःच्या खांद्यावरती त्यांनी या सामन्याची जबाबदारी घेतलेली आहे. हो यावेळेस ऑन साईडला मिस टायमिंग कदाचित होऊ शकतो. हो आणि इथे झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. परतावा लागेल. फलंदाज मयूर मेहरला जी स्ट्राईक दिली होती कदाचित धावा येण्यासाठी आणि ते धावा पूर्णपणे बंद पडल्या. फलंदाज बाद. धावा घेण्याची नामीच संधी होती. चंद्रकांत मेहरने डोक्यावरती हात लावलेला आहे, कारण कदाचित तिथे 2 धावा घेतल्या असत्या तर स्ट्राईक मयूरकडे नसती तर ती चंद्रकांतकडे असती आणि कदाचित ती विकेट बाद देखील होऊ शकली नसती. असं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला या इनिंग मध्ये पाहायला मिळालं होतं, परंतु मयूर बाद झाला. अगदी आपण पाहतो या ठिकाणी आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्री मेहर येत आहेत. धाबा संख्या स्थिर 20 या अंकावरती आहे. हो शफल झालेत. शफल क्रॉस होऊन करण्याचा प्रयत्न, क्रॉस बाटा स्ट्रोक खेळायचा होता परंतु संपर्क नाही आहे, कारण आता धाबांची नितांत गरज आहे. क्रिकेट हा खेळ असा असे जो धाबांसाठी जाणला जातोय. धाबांसाठी सातत्याने धावपळ करायची असते. कधी कोणाला हसवेल, कधी कोणाला रडवेल. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. बॉल चालला वारशी वार्तालाप करत. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. जितकी ताकद झोकली आहे तितकाच प्रचंड मोठा फटका पाहायला मिळालाय. बॉल सीमा पार. षटकार. तो या ठिकाणी जय श्रीराम, जो श्रीराम का नहीं वो किसी काम का नहीं असं म्हटलं जातं. जेव्हा अयोध्येला श्री प्रभू श्रीरामांची स्थापना करण्यात आली. हो यावेळेस बॅटची आतली कडा आणि पुन्हा एकदा मागे चालला बॉल. 1 धाव मिळेल. षटकार आल्यानंतर या ठिकाणी एका धावेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे.
बंटी मेहर यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नित्य 11 जर्मन क्रिकेट संघ एरनझाड या संघाच्या फलंदाजांसाठी सलग लागोपाठचे 3 षटकार आले ना तर रोख रक्कम रुपये 5,000 रुपये देण्यात येतील. हो शफल झालेत. फटका चांगलाय. जागा बनवली आहे. रूम क्रिएट करत असताना बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. याच फटक्याची आतुरतेने वाट पाहत होता चंद्रकांत आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार. चंद्रकांत मेहरला माहिती आहे धाबा बनवावा लागतील. त्यांच्याकडे चांगल्या दर्जाची गोलंदाजी आहे. अगदी आपण पाहतो सनी राणे सारखा गोलंदाज असेल, ललित भोईर सारखा नामवंत गोलंदाज, वेदांत पटोले असेल, दर्शन सारखे गोलंदाज असेल. या सन्मान आपण पाहतो सन्माननीय राजू शेठ सोळशे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करू. बाळाशेठ कांबरे यांच्या शुभ हस्ते. त्यांचे वर्गमित्र आहेत, क्लासमेट आहेत आणि अत्यंत जवळचे या ठिकाणी संबंध असणारे आमचे राजू शेठ सोळशे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. हुशार आणि टॅलेंटेड व्यक्तिमत्व. कालच ऑस्ट्रेलियावरून ते दाखल झालेत आणि आज थेट बाळाशेठ यांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज लोचन येतात. चला सामना लगेच आपण चालू करा. वांगणी टीम जास्त वेळ घेते. आपण कोऑपरेट करा कारण आणखीन एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. 3 षटकांची मॅच होणार आहे. शेवटची बट्टे आम्हाला सांगतात. लोचन शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये. ऑफिशियल स्कोरर आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे ऑफिशियल अपडेटर आमचे कुणाल डायरे, प्रशांत पवार सुद्धा आणि कदाचित आपण पाहिलं तर त्यांना या ठिकाणी रिलीव्हर आलेत. पहिलाच बॉल इथे लागली लीडिंग एज आणि सोपा झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. मनोज देशमुख सर होते आणि अगदी आपण पाहतो या ठिकाणी सोपा झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. मागे आपण पाहिलं तर एक धाव घेण्यासाठी जरूर पुढे सरकले. चंद्रकांत मेहरला हवी होती स्ट्राईक. एक या धावसंख्येने स्ट्राईक सुद्धा रोटेट करण्यात आली आहे. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह आणि इथे कदाचित पंचांना हा चेंडू स्पर्श झाला असावा आणि इथे पहिल्या जाईल DRS घेण्यात आलाय रिव्ह्यू. आपण जाऊया DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आणि आता तिथं पाहिलं जाईल फलंदाज हो एका सेक्शनमध्ये चेंडूला गॅदर केलाय. बॅट प्रॉपर ग्राउंडिंग केली की नाही हे तपासलं जाईल आणि या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे. अगदी बॅट प्रॉपर ग्राउंडिंग केले की नाही किंवा बॅट हवेमध्ये हे सर्व गोष्टींचा उलगडा करण्यासाठी आमची टेक्निकल टीम उपस्थित आहे. तिसरे पंच सुद्धा उपस्थित आहेत. कल्याणचे आन बादशान मिस्टर फिरोज खान. चेंडू घेऊन लावण्यापेक्षा कदाचित डायरेक्ट हिट अगदी आपण पाहतो फेकून दिलेला आणि आता इट इज OUT फलंदाज बाद. मध्ये सुद्धा कुणाल डायरे आपण पाहू शकता की ऍक्शन रिप्ले मध्ये बॅट अगदी प्रॉपर ग्राउंडिंग नव्हती. हवेमध्ये बॅट तरंगली आणि लगेचच मनोज देशमुख यांनी फेकलेला इस्टर्नवरती तो बॉल कलेक्ट व्यवस्थित केला आणि आदळला सुद्धा व्यवस्थित प्रॉपर आपण पाहिलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता दृश्य. क्वालिटी विथ क्लॅरिटी हे ब्रीद वाक्य हे अचूक काम आहे. अगदी आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वेबसाईटचं. हो कोलबा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलेला आहे. कॉन्क्रीट पिच तुम्ही पाहतायत.
चेंडू पडल्यानंतर भरपूर प्रचंड वेगाने येत असतो, स्कीट होतो आणि त्याचा पुरेपूर फायदा प्रत्येक फलंदाजाला सुद्धा झालेला आहे. गोलंदाज सुद्धा भरपूर प्रचंड खुश आहेत, कारण चांगली गोलंदाजी होते या क्रीडानगरीमध्ये. त्याचा आनंद प्रत्येक खेळाडूला असेल. श्री मेयर काही चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकामध्ये 1-1 पावलांनी पुढे सरकते. हो, यावेळेस ब्लँक स्ट्रोक, डॉट बॉल आलाय. धाव फलकामध्ये फार कमी पाहायला मिळत आहेत. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 34 धावा आहेत, 34. शेवटच्या अंतिम 2 बॉल. जर मात्र या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर फायटिंग टोटल बनू शकते, परंतु कोणती धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाहीये. गोलंदाज सज्ज, धारदार गोलंदाजी करावी लागेल. आणखीन एक डॉट बॉल आणि आता इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. विकेटचा त्याग केला जाईल. फलंदाज होईल बाद. 34 वरती लागणार आणखीन एक धक्का रन आउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. डीजे मास्टर आमचे जोबेलीचे जावाई सुद्धा आहेत, ते भलत्याच फॉर्म मध्ये आहेत. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल डेट बॉल पंच दर्शवतात. शेवटचा बॉल आणि आता शेवटच्या बॉलवरती किती धावा टीम नित्य 11 एरनसार संघासाठी येतील हे पाहणं गरजेचं आहे. हो, यावेळेस बाची कडा मागे चाललाय. अगदी आपण पाहतोय चेंडू घरंगळत चाललाय, मागे नाही. शॉट स्क्वेअर निघला. कदाचित असं वाटलं होतं की चेंडू मागे चालला एस्टनच्या, परंतु समोरच आहे आणि या दुसऱ्या धावेसाठी पेअर या ठिकाणी मैदानावरती पाठवायची आहे. जोबेलीचे एक चांगले क्रिकेटर अविनाश माळी यांचे मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या वतीनं. 36 धावांची गरज आहे. 9.00च्या सरासरीने प्रतिषटकामागे रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. दीपक राऊत, आपण या मंचावरती, आपलं स्वागत आहे. 36 धावांची गरज आहे आणि या 36 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील, की या धावा डिफेन्स केल्या जातील, याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला या सत्रामध्ये मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये लगेचच दाखल होईल. राज आणि दिलीप कांबरी हे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत. 36 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एक दर्जेदार मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचा सेकंड सामना, सेकंड मॅच तुम्ही पाहत आहेत.
एक सामना ऑलरेडी जिंकत अगदी पहिल्या सामन्यामध्ये आदर्श बांगडी संघ पुढे सरकला तिसऱ्या फेरीमध्ये आणि लगेचच या बाशमध्ये 36 धावांचं आव्हान असताना बांगडी संघाचे 2 शिलेदार मैदानामध्ये दाखल झालेत आणि या 36 धावा चेस केल्या जातील की डिफेन्स केल्या जातील याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया बदल. या ऐकूया राहुलजी चव्हाण यांचा अप्रतिम आवाज. थँक्यू सो मच. माहिती धुळे सरांचा आवाज आपण ऐकत होतो. ह्याच्या या पहिल्या सत्रामध्ये आवाज आपण ऐकला जरूर. माच्या दिशेने जाऊया जिथे तुम्ही पाहता टार्गेट आता सेट झाले. धावफलक 35 धावा बनल्या गेल्या आणि 36 धावांचं टार्गेट आता या मॅचमध्ये तुम्हाला बारबॅल. सलामी जोडी दिलीप आणि त्याच्या साथीने राज ही जोडी तुम्हाला बारमेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ललित. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. खेळाडू पुढे सरकलाय. झेल तिथे राजने स्वीकारलाय आणि ज्या प्रकारे मागील मॅच मध्ये देखील दिलीप बाद झाला होता पहिल्या बॉलवरती आता देखील तो बाद होतोय. फरदच बाद. दिलीपचा आज दिवसच नाहीये कारण पहिल्या बॉलवरती मागील मॅचमध्ये तो बाद झाला. या मॅचमध्ये देखील आता जड अंतकरणाने जड पावलाने तो मैदान सोडतोय. नवीन खेळाडू चला लवकर चला मैदानाच्या आतमध्ये आपण लवकर जा. रेडी पण राहायचं. पहिला धक्का लागलाय टीम ओमकार मित्र मंडळ बांगणी या संघाला. इथून तुम्ही पाहताय पर्यंत बाद झालाय. नवीन खेळाडू साई नेट नंबर 3 दाखल झालाय. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. राज आणि साई ही जोडी तुम्हाला बारमेल. ललित भोईरसाठी एक कॅश प्राइज येते. सलग 3 बॉल 3 विकेट संपादित केले. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मान करण्यात येईल. अक्षय भोईर यांच्या बाजूतून हे कॅश प्राइज लावण्यात आलं. विशाल राणे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही बरोबर स्वागत आम्ही करू. भरपूर प्रेक्षक वर्ग आता जोडला गेला. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. साई आलेत नवीन बॅटर. ऑन साइडला घेतलाय. फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सनी राणे पोहोचतील का नाहीयेत. बॉल सीमा पार. चौकार. कोलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातीचं संगीत होतं. अकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविरा माऊलीचं संगीत आपण ऐकतो. एक चौकार वसूल केलाय साईच्या बाटपतून. ललित भोईरवरती आक्रमणात चढवलाय राऊंड द विकेट. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. दरम्यान मिडॉनला क्लिअर करत असताना बॉल डीप मध्ये आला. नयन बोराडे पोहोचलेत. बॉलवरती उचलून फेक करतील. दरम्यान एक चेकी सिंगल धाबेती एकपटी जाईल. टार्गेट तितकं मोठं नाहीये परंतु 36 धाबा इथून मात्र रोकायचे. टीम एरंदर संघाला याच अनुशंकर मैदानाच्या आतमध्ये खेळ त्यांचा तुम्हाला चांगला बार बेल. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता ओमकार मित्र मंडळ वांगणी हा संघ देखील बाजाराच्या आतमध्ये आतापर्यंत मागील मॅचमध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आता आपल्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न बांगणी संघ देखील करणार आहे. यावेळेस खेळाडू तुम्ही पाहताय मयूर मेहर अगदी त्याच्या बाजूनं बॉलला काढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थोडस त्रास होतो त्यामुळेच की काय आता तुम्ही पाहता अगदी त्याच्या बाजूनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 चौकार आपण पाहिले आता परत. एक साईच्या बॅटमधून तर एक चौकार आपण राजच्या बॅटमधून पाहिले. धावफलक पुढे सरकेल 9 धाबा. हा ट्रॅकर होता. इथे देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. वेदांत परटोले
तर क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी चूक मी म्हणेन वेदूने केली आहे. दरम्यान एक चिकी सिंगल बाईकच्या स्वरूपात धावफलकावरती जोडली गेली आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 षटकाची बाच आहे. 4 षटकामध्ये इथून 36 धाबा रोखायचे. टार्गेट थोडंसं छोटं आहे परंतु एरंदाज नाव मोठं आहे त्यामुळे या मॅचमध्ये तुम्हाला हा सामना देखील रफांटप पाहायला मिळेल. गोलंदाज ललित भोईर राऊंड विकेट. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डी मध्ये सनी राणे जो संघ नायक आहे त्याच्या माध्यमातून बॉलला अडवले. दरम्यान एक चिकी सिंगल. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक 1/11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 36 धाबांची गरज होती या मॅच मध्ये. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता मी म्हणेन 25 धाबांची गरज. 18 चेंडूमध्ये आता 25 धाबा इथून रोखायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला 18 चेंडूमध्ये 25 धाबा इथून मात्र जमा करायचे आहेत. बॅटिंग करत असताना टीम वाघणी संघाला षटक क्रमांक दुसरे घेऊन सनी आलेत. सनी राणे गोलंदाजी मार्गपती ते दाखल झालेत. या मॅच मध्ये आता कमबॅक करावा लागेल कारण टार्गेट आपण पाहतोय थोडंसं छोटं आहे परंतु दुसऱ्या बाजूला ओमकार मित्रमंडळ या टीमचा देखील उल्लेख व्हायला हवा ज्यांनी मात्र आज भरपूर चांगला क्रिकेट खेळला. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग साईड केली. त्याच्या साथीनं राजला आपण पाहिलं. दिलीप शून्यावरती बाद झाला. त्यानंतर मनोज देशमुखला आपण पाहिलं. भरपूर चांगला क्रिकेट त्याने मागील मॅच मध्ये खेळलाय परंतु या मॅच मध्ये मी म्हणेन जास्त काही इथे दबाव घेण्याचा प्रयत्न करणार नाहीये टीम वांगणी. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सनी राणे आलेत. पहिला बॉल त्यांनी इथे मात्र डॉट फेकला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत असताना राईट नंबर विकेट. गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न होता. आडवा बॅटने खेचायचं होतं नाही जमलं. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरधाव वेगाने बॅटन पाठच्या मध्य बॉल देखील चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये संभ्रमात टाकणारा हा चेंडू होता. बॅट साईला तुम्ही पाहताय ते फक्त पाहत राहिले. इथे ऑन साइडला फ्लिक केलाय. फटका चांगला. क्षेत्ररक्षक श्री मेहर त्यांच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार. सिक्सर. बॉल बेरकावून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार वसूल करतोय. इथे बेग तुम्हाला बार मिळेल. प्रचंड बेग पडतो. लाईन खराब आहे हेच पंचाने सांगितलं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली. 18 मध्ये 25 ची गरज होती एक षटकाराला. गोलंदाज सनी इथे देखील पुन्हा एकदा लाईन चेक करतात पंच. अंपायर आमच्याकडे इशारे करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात सलग आता 2 धाबा बहाल करत असताना 2 बॉल भरपूर चांगल्या रीतीने फेकले जरूर परंतु षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय परंतु वाईट वर्कर करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसलाय सनी राणेचा आणि सलग दुसरा बॉल आता वाईट फेकत असताना यंगस्टर खेळाडू आहे. सनी राणेच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे कारण तो स्वतः संघ नायक आहे. समोर साई. इथे देखील बिग हिट. हा फटका फसला की काय. खेळाडू डीप मध्ये वाऱ्याच्या वेगाने पोहोचलेत. दरम्यान घडलंय काय. आय थिंक अविनाश राणे होते जे भरपूर वेगाने धावत पडत पोहोचले जरूर परंतु झेल इथे ड्रॉप झाला आणि अखेर 2 धाबा इथे देखील मिळतील. सर्वांपासून थोडेसे वंचित आहेत अविनाश राणे त्यामुळेच की काय आता झेल त्यांच्या हातून निसटला त्यामुळे 2 धाबा इथे देखील मिळतात. 2 धाब्याच्या साथीने धावफलक 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सनी इथे फटका चांगला आहे. मागील बॉलवरती झेल निसटला होता साईचा आणि पुढच्याच बॉलवरती बॉलला मात्र फेकून दिला मिड विकेटला. सीमा पार षटकार. या मॅच मध्ये सनी
राईट मोर द विकेट. इथे देखील टप्पा पडला, बोट विखुरली, फिंगर रोल केली, शेपट गोल करण्याचा प्रयत्न होतोय. 12 चेंडूमध्ये आता 9 धाबाची गरज या मॅच मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं 2 षटकर जरूर वसूल केलं बॅटर साईनं. झेल किती महत्वाचा होता, कारण जबरजबर 8 धाबा इथे बातल्या असत्या, परंतु तुम्ही पाहता आता धाव फलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड प्रति 27 धाबा. येणारे 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकल्याकरता अजूनही 9 धाबाची गरज. याच दरम्यान मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेब यांचं आगमन होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक हार्दिक स्वागत. खर तर उद्योग क्षेत्रामध्ये नाव भरपूर मोठं आहे. त्याचबरोबर बदलापूरचा वर्ल्ड कप जर कुठे होत असेल तर जगन्नाथ क्रीडा संकुलावरती आपण नेहमीच बदलापूरचा वर्ल्ड कप पाहिले. ते आमचे मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेब त्यांचं आगमन झाले. त्यांच्या साथीनं तुम्ही पाहता आमचे जवळचे मित्र अनिकेतजी कुलकर्णी आणि ज्युनियर मयूर पिसेकर यांचं आगमन झाले. त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. वेदांत पैठवले येतात गोलंदाजी बारकवरती. षटक क्रमांक 3 घेऊन हा खेळाडू आता दाखल झाला. स्ट्रायकिंग राज राईट मोर द विकेट. इथे फटका चांगलाय, ऑन साइडला खेळलाय. एरंदळकरांचा भुर्या तिथे उपस्थित होता, त्याने एक चांगला झेल तिथे टिपला आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल राजला. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. निहार येतात. स्वतः संघनायक आता मैदानाच्या दाखल झालेत या मॅच मध्ये. अजूनही 11 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरता 9 धाबांची गरज टीम वांगणी संघाला. इथे फटका ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, प्रोटेक्शन तुम्हाला पार मिळेल. दरम्यान बॉल लावून फेक करतात. एक सिंगल धाव फलकावरती जोडली गेली आणि आता सिंगच्या साथीने धाव फलक टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. 28 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. नवीन खेळाडू निहारला तुम्ही पाहता त्याच्या साथीने दाखल झाला मैदानावरती. साईला तुम्ही पाहताय, साईच्या बॅटमधून चौकार षटकरांची आतिषबाजी आपण पाहिली आहे. वेदांत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू पुढे सरकतोय, नयन होते. दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि त्या सिंगलच्या जोरावरती धाव फलक आता पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती आतापर्यंत 29 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 36 धावांचं मापक लक्ष होतं या मॅच मध्ये. 9 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. जिंकण्याकरता 7 धावांची गरज. बेदूवरती आता विश्वास दाखवण्यात आलाय. वेदांत कशा प्रकारची कामगिरी करतोय या मॅच मध्ये हे देखील आपल्याला पाहावं लागेल. चांगला क्रिकेट या मॅच मध्ये खेळावं लागेल दोन्ही टीमला. वेग बोलतोय, भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल. अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळतोय. लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. मी आधीच म्हटलं होतं बदलापूरचा विचार जर केला तर सर्वात यंगस्टर खेळाडू घेऊन खेळणारा कोणता संघ असेल तर मी आवर्जून उल्लेख करेल टीम एरंदळ या संघाचा. चंदू मेहर असतील, नयन बोराडे असतील, हे मात्र नेहमीच या यंगस्टर खेळाडूंना घेऊन लीड करत असतात टीम एरंदळला. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. राईट फॉर द विकेट. इथे बिग फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. अजून एक झेल तिथे स्वीकारलाय ऋतिकनं आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये जिंकण्याकरता 7 धाबाची गरज आहे. 5 इतकंच आहे. आता हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल का, शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का, कारण दोन्ही संघ आज मैदानाच्या आतमध्ये प्राप्तांची पराकाष्ठा करत असताना शेवटचा बॉल निर्णायक असणार आहे. या मॅच मध्ये घडणार का यावरती आता सरांचं लक्ष लागलंय. बिगिट करण्याचा प्रयत्न त्यांच्या मागे चंदू पोहोचलाय, त्याने जेल हातातून इथे मात्र मी म्हणेन जमिनीला दान केलंय. दरम्यान आता दाबा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. एरंदार संघ मैदानाच्या मध्ये करतो तरी काय, जिथे गरज होती मी म्हणेन 7 चेंडूमध्ये 7 धाबांची, अशा परिस्थितीमध्ये जेल तिथे ड्रॉप केला. दरम्यान सलग 3 धाबा तिथे एकवटल्या आणि धावफलक तुम्ही पाहता येणारे 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये जिंकण्याकरता 4 धाबांची गरज. आज खर तर चंद्रकांत मेहरला झोप लागणार नाहीये, कारण एक मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडून ही चूक अपेक्षित नव्हती. त्यामुळे तेलही गेलं तुपही गेलं, हाती आलं धुपाडणं असंच आपण म्हणूयात. कारण 6 चेंडूमध्ये 7 धाबा इथे जर असत्या तर काही ना काही होऊ शकलं असतं या मॅच मध्ये. परंतु समोरचा संघ देखील एक तगडा संघ आहे, त्यामुळे आपण पाहतोय त्या संघाला देखील बरेच उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि खास करून मैदानावरती मनोज देशमुख उभा आहे. त्यामुळे आता शेवटचे 6 बॉल इथे शिल्लक आहे, 4 धाबांची गरज. दर्शन येतोय घडून त्याची मार्क पडते. मागील 5 मध्ये खूप चांगला क्रिकेट त्याने दाखवला, भरपूर सारे पारितोषिक त्याने जिंकलेत. परंतु आता या मॅच मध्ये तो कशा प्रकारची कामगिरी करतोय यावरती साराचं लक्ष लागलंय, कारण 6 चेंडूमध्ये 4 धाबा इथून रोखायचे. स्टॅकिंग एलिवरती बॅटर तुम्ही पाहताय मनोज आणि त्याच्या साथीने साई. चला अधिकचा वेळ खर्च करू नका दर्शन, लगेच आपण खेळायला सुरुवात करा. 6 चेंडू 4 धाबांची गरज. चला आदर्श वांगणी टीम कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला येऊन थांबा. तेजस पहिला बॉल वरती आक्रमण पाहायला मिळतो. साईज बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय, सामना जिंकलाय. टीम ओमकार मित्र मंडळ वांगणी संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर मध्ये आपले खरं तर हजेरी लावली असे आमचे मान्यवर मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेब, त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करू. मी विनंती करेल बाळाराम कांबळे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेबांचा यथोचित मान सन्मान करा. खास करून